मोबाईल हा आपल्या आयुष्यातल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनलाय. मोबाईलशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. प्रत्येक व्यक्ती मोबाईलशिवाय घराबाहेर पडणार नाही. कुठेही बाहेर जायचं असेल तर आपण आधी मोबाईल घेतला नाही याची शहानिशा करतोय. अर्थात मोबाईल हा तसा आवश्यक असला तरी त्याचा अतिवापर घातक ठरू शकतो. विशेष म्हणजे लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्याकडून केला जाणारा मोबाईलचा अतिवापर हा त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. याशिवाय अनेक शाळांमध्ये सुरू असण्याच्या कालावधीत शिक्षकांकडूनही मोबाईल वापरला जातोय. या दोन्ही गोष्टींवर प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी शाळेत थेट मोबाईल बंदी करावी अशी मागणी आपल्या कीर्तनातून व्यक्त केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान जसं जसं वाढत आहे तसं तसं जग जवळ येते असंही मानलं जाते. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग प्रचंड जवळ आले हे वास्तव नाकारता येत नाही. पण तरी देखील मोबाईल आणि इंटरनेटचा वापर हा गरजेपुरता करायला हवा. कारण गरजेपेक्षा त्याचा वापर आणि अतिवापर जर आपण केला तर त्याचे परिणामही भोगावे लागतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलंय. अर्थात मोबाईलचा वापर शैक्षणिक कारणांसाठी होत असेल तर चांगलं आहे, पण मुलांकडून अनेकदा केवळ गेम खेळण्यासाठी मोबाईल वापरला जातोय. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोबाईल हा बंधन असणं आवश्यक नसल्याचं म्हटलंय. याचबरोबर प्रसिद्ध कीर्तनकार यांनी आपल्या कीर्तनात शाळेत मोबाईल बंदी करण्याची मागणी केली. या कालावधीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मोबाईल बंदच पाहिजे. ही काळाची लोकांना राग आहे. वस्तुस्थिती खरी होती. 40 मिनिटे शाळेतले पोरं मोबाईलमध्ये मुली घेऊन ठिकाणी झाले. आत्ता कीर्तनात तुम्हाला इथे 10-15 जणांची तुम्हाला बसेल. शेअर मार्केटमध्ये भिकारी झाली सदा बने का आता काय